नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. पक्याचा फोन आल्यामुळे भैरवी खूप घाबरलेली असते आणि ती फोन कट करून अशोक मामांना बघायला निघते. तेव्हा परशूला म्हणू लागते की पटकन गेट उघड. भैरवी जेव्हा गेटच्या बाहेर येते तेव्हा समोरून तिला अशोक मामा येताना दिसतात. आता अशोक मामांना बघितल्यानंतर भैरवीच्या जीवात जीव आलेला असतो. तेव्हा ती अशोक मामांच्या जवळ जाऊन म्हणते की बाबा, तुम्ही कसे आहात? तुम्हाला काही झालं तर नाही ना? तेव्हा अशोक मामा तिला विचारू लागतात, पण झालं तरी काय, तू एवढी का घाबरलीयेस? तेव्हा भैरवी त्यांना सांगू लागते की पक्याचा फोन आला होता, ते बघा, त्याचे गुंड तुमच्या मागावर आहेत. तेव्हा अशोक मामा म्हणतात की माहिती आहे मला ते. तेव्हा भैरवी अशोक मामांना म्हणते की तुम्ही पटकन सोसायटीच्या आत चला. तेव्हा अशोक मामा तिला म्हणू लागतात की ते काहीही करणार नाही, तू टेन्शन घेऊ नकोस. तेव्हा भैरवी त्यांचा हात धरून त्यांना आत घेऊन येते. तेव्हा परशू गेट लावून घेतो. आता ते गुंड परत निघून जातात. आता भैरवी अशोक मामांना विचारू लागते की बाबा, तुम्ही आज पायी का आलात? तेव्हा ते सांगतात की मी अर्धा तास बसची वाट बघितली पण बस आलीच नाही, त्यामुळे विचार केला की चला आज पायीच जाऊया. तेव्हा भैरवी डोक्याला हात लावते आणि त्यांना म्हणू लागते की तुम्हाला रस्त्यात त्यांनी काही केलं असतं तर? तेव्हा अशोक मामा हसू लागतात आणि भैरवीला म्हणतात की भुरटे लोक आहेत, ते काही करणार नाही, त्यांच्यात एवढा दम नसतो. तेव्हा भैरवी म्हणते, बाबा तुम्ही एवढे शांत कसे राहू शकतात? तेव्हा अशोक मामा म्हणतात, कसं आहे ना भैरवी, आपल्या माणसांनी खूप वार केलेत, त्यामुळे परक्या माणसांचं काही वाटत नाही. त्यावर भैरवी म्हणते की तुम्ही निलिमा आत्याबद्दल बोलताय ना? पुढे ती म्हणते, बाबा तुम्ही त्यांचं अजिबात टेन्शन घेऊ नका. तेव्हा अशोक मामा म्हणतात, मी तिचं अजिबातच टेन्शन घेत नाही, पण मला टेन्शन आलंय ते तुझं. तेव्हा त्याचं कारण देत अशोक मामा म्हणू लागतात की बघ ना, तुझ्यामध्ये एवढं बिझनेस पोटेन्शियल आहे, पण तुला त्याच्यासाठी वेळ देता येत नाही, कारण तू वेगळ्याच गोष्टींमध्ये अडकलेली आहे आणि मी सुद्धा तुझ्यासाठी काहीच करू शकत नाही. तेव्हा भैरवी त्यांना म्हणते, बाबा जे तुम्ही केलंय ते कोणीच करू शकणार नाही. तेव्हा अशोक मामा तिच्याकडे बघू लागतात. तेव्हा भैरवी म्हणते की बाबा, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला, हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आता तुम्ही बघाच की मी आता किती कष्ट करते आणि एक दिवस आपल्या बिझनेसचं नाव मोठं करून दाखवते. तेव्हा भैरवी मधला कॉन्फिडन्स बघून आता अशोक मामा खूप खुश होतात. भैरवी आता समोरच्या बाटीकडे बघून अशोक मामांना म्हणू लागते की बाबा, तुम्ही बघाच, एक दिवस या नावाच्या जागी आपलं नाव लागेल आणि प्रत्येक मराठी घरात आपला बिझनेस जाऊन पोहोचेल. तेव्हा अशोक मामा भैरवीच्या हातात हात घेऊन म्हणतात की माझ्याकडून तुला ऑल दी बेस्ट. आता इकडे सोसायटीच्या ऑफिसमध्ये अनिश तोरणे आणि देसाईंना भेटायला येतो आणि त्यांना सांगू लागतो की मी अशोक माझगावकरांनी ही सोसायटी सोडून दुसरीकडे शिफ्ट करावं यासाठी तुमची मदत करेन. मी तुम्हाला शब्द देतो की ते स्वतः ही सोसायटी सोडून जातील. हे ऐकल्यावर देसाई खूप खुश होतात, पण अनिशच्या मनात नेमकं काय, त्यामुळे तोरण्यांना थोडा डाऊट येतो आणि ते त्याला विचारू लागतात, पण तुला आम्हाला मदत का करायची आहे? माझगावकर तुझे वडील असूनही. तेव्हा अनिश म्हणतो की बरोबर आहे तुमचं, पण मलाही तीच भीती आहे जी तुमच्या मनात आहे. खरंच तो गुंड जर इथे आला आणि त्याने जर काही त्रास दिला तर काय करायचं? त्यामुळे मी हा निर्णय घेतलाय. हे ऐकल्यानंतर आता तोरणेही खुश होतात. तेव्हा अनिश म्हणतो, पण त्याच्यासाठी माझी एक अट आहे. तेव्हा देसाई त्याला विचारू लागतात, कोणती अट? तेव्हा अनिश म्हणतो की त्यासाठी तुम्हाला मला 5 लाख रुपये द्यावे लागतील. हे ऐकल्यानंतर आता तोरणे आणि देसाई दोघांनाही आश्चर्य वाटू लागतं. तेव्हा देसाई अनिशला म्हणतात की 5 लाख? काय बोलतोयस तू हे? तेव्हा तोरणे आणि देसाई एकमेकांकडे बघू लागतात. तेव्हा अनिश त्यांना म्हणतो, तुम्हाला जर वाटत असेल की तो गुंड आपल्या सोसायटीत येऊन तुम्हाला काही त्रास होऊ नये तर तुम्हाला हे करावंच लागेल. तेव्हा देसाई म्हणतात की ठीक आहे, आम्ही विचार करतो. तेव्हा अनिश त्यांच्याजवळ जाऊन म्हणतो की जरा लवकर विचार करा, परत वेळ निघून जायला नको. तो गुंड जर आला तर तुमचं काय होईल याचा विचार करा. आता इकडे अशोक मामा पेपरमध्ये एक जाहिरात बघतात आणि भैरवीला आवाज देऊ लागतात. आता भैरवी आणि संयमी दोघेही तिथे येतात. तेव्हा अशोक मामा ती जाहिरात दाखवून तिला सांगू लागतात की नवीन उद्योजकांसाठी सुवर्ण संधी आहे. हे बघ, 2 ऑक्टोबरला ही स्पर्धा होणार आहे. तितक्यात अनिश तिथे येतो. आता भैरवी तो कागद बघून जाहिरात वाचू लागते. तेव्हा भैरवी खूप खुश होते आणि म्हणते की बाबा, मी लगेच जाऊन रजिस्ट्रेशन करते. पुढे ती बघते की जो कोणी जिंकेल त्याच्यासाठी 10 लाख रुपये बक्षीस आहे. तेव्हा भैरवी म्हणते की मला विश्वास आहे की हे बक्षीस मीच जिंकणार आहे आणि मला त्याची गरज आहे. तेव्हा संयमी भैरवीला विचारू लागते, पण माऊ, बेकिंगसाठी आहे का ही स्पर्धा? तेव्हा अशोक मामा तिला ओरडत म्हणतात,
तू कशाला तिला नाट लावतीये? ती चांगल्या कामासाठी जातीये ना. आता भैरवी तिथून जाऊ लागते तेव्हा अनिश तिला विचारतो, पण हे सगळं तू इथे करणार आहेस का? तेव्हा भैरवी म्हणते की ते पुढचं पुढे बघू, आता मी रजिस्ट्रेशनसाठी नाव द्यायला जातीये. तेव्हा अशोक मामा भैरवीला म्हणतात की माझं तुझ्यावर 100% विश्वास आहे आणि तू हे करूनच दाखवशील अशी माझी खात्री आहे. आता भैरवी रजिस्ट्रेशनसाठी तिथून जाते तेव्हा अशोक मामा अनिशकडे बघू लागतात. अनिश मात्र त्यांच्याशी काही न बोलता तिथून निघून जातो. आता इकडे भैरवी ऑफिसमध्ये येऊन फॉर्म भरू लागते तेव्हा तिथे असलेला माणूस तिला म्हणतो की तुम्ही तुमचं नाव, नंबर आणि ॲड्रेस एकदम व्यवस्थित लिहा. तेव्हा तो तिला विचारू लागतो, मॅडम तुम्हाला काही अनुभव आहे का? तेव्हा भैरवी म्हणते की फारसा नाही. तेव्हा तो म्हणतो मग तुम्ही फॉर्म भरून उपयोग नाहीये. तेव्हा तिथं उभा असलेला एक माणूस तिच्याकडे बघून हसू लागतो. तेव्हा भैरवी कारण विचारते तेव्हा तो माणूस तिला म्हणतो, हे बघा इथे खूप माणसं आलेली आहेत की ज्यांना छोटे मोठे अनुभव आहेत आणि त्यांनी छोट्या मोठ्या कंपन्यांमध्ये काम केलेलं आहे, पण तुम्ही एकमेव अशा आहात की तुम्हाला अजिबातच अनुभव नाहीये. तेव्हा भैरवी म्हणते, पण तुम्हीच तर लिहिलं होतं की ही स्पर्धा नवीन उद्योजकांसाठी आहे. तेव्हा स्पर्धेसाठी तिथे आलेला एक माणूस भैरवीला म्हणतो, मॅडम नीट विचार करा, कारण या स्पर्धेत शिखर राजदा उतरलेले आहे आणि सगळ्यांनाच माहितीये की त्यांना किती अनुभव आहे ते. तेव्हा भैरवी म्हणते, जर त्यांना सगळेच ओळखतात आणि त्यांना एवढा मोठा अनुभव आहे तर त्यांना एवढ्या छोट्या स्पर्धेमध्ये उतरण्याची गरजच काय, आणि तेही फक्त 10 लाख रुपयांसाठी. तेव्हा शिखर राजदा भैरवीकडे बघू लागतो. तेव्हा भैरवी म्हणू लागते, आता तर मी अजिबातच या स्पर्धेतून माघार घेणार नाही, कारण मलाही एका अनुभवी कॉम्पिटिटरची गरज होती. त्यामुळे आता भैरवीने स्पर्धेसाठीचा फॉर्म भरलेला असतो आणि तो त्यांच्याजवळ देत ती तिथून जायला लागते. तेव्हा शिखरदा तिला आवाज देत म्हणतात, एक्सक्यूज मी, आणि स्वतःची ओळख सांगत म्हणतात की मी शिखरदा. तेव्हा ते तिच्या हातात हात घेत म्हणतात की तुम्ही बरोबर म्हणालात, एवढ्या मोठ्या माणसाला एवढ्या छोट्या स्पर्धेमध्ये भाग घेण्याची गरजच काय. तेव्हा भैरवी म्हणू लागते की मी आपलं असंच बोलले, कारण ते मला डिमोटिवेट करत होते. तेव्हा शिखर राजदा म्हणू लागतो की मला खरंच आता पैशांची गरज आहे, कारण बिझनेस जरी मोठा असला तरी बिझनेसमध्ये अप अँड डाऊन्स चालू असतात. मागे काही दिवसांमध्ये माझ्या बिझनेसमध्ये खूप लॉस झाल्यामुळे मला ते नुकसान भरून काढायचंय, त्यामुळे मला ह्या स्पर्धेची अत्यंत गरज आहे. तेव्हा भैरवी म्हणते की मलाही गरज असल्यामुळेच मी इथे आलीये. तेव्हा शिखर राजदा म्हणू लागतो, हे बघा मॅडम, तुम्ही उगाचच तुमचा पैसा आणि वेळ वाया घालवताय. तेव्हा भैरवी त्याला म्हणू लागते, हेच जर मी तुमच्या बाबतीत म्हटले तर. पुढे तो भैरवीला म्हणतो, हे बघा मॅडम, बिझनेस करणं हे फक्त पुरुषाचं काम आहे, बाईचं काम नाहीये. ही गोष्ट आता भैरवीच्या मनाला लागते. तेव्हा ती त्याला म्हणू लागते, तुम्ही जग फिरला नाहीयेत वाटतं, तुम्हाला जगाचा अनुभव नाहीये. तुम्ही बघितलं नाही का, जगामध्ये मोठ्या मोठ्या बिझनेस वुमेन सुद्धा आहेत आणि त्याही सक्सेसफुल. आता भैरवीने शिखर राजदाचं चॅलेंज ॲक्सेप्ट केलेलं असतं आणि ती त्याला तोंडावर चॅलेंज करून तिथून निघून जाते. आता इकडे अशोक मामा ऑफिसला जायची तयारी करत असतात. तितक्यात नीलू तिथे येते आणि त्यांना विचारू लागते की मी अजून किती दिवस इथे राहायचंय. तेव्हा अशोक मामा तिला म्हणू लागतात, मी तुला पहिलेच सांगितलंय, तुला जेवढ्या दिवस राहायचंय तेवढं राहा. त्यावर नीलू म्हणते की तुला जेवढ्या दिवस ठेवायचंय तेवढ्या दिवस तू इथं ठेवणार आहेस मला. तेव्हा अशोक मामा तिला म्हणतात, हे बघ, तू तुझ्या घरी न गेलेलंच तुझ्यासाठी फायद्याचं राहील. तेव्हा नीलू म्हणू लागते, हे बघ, तुला माहीत नाही माझा नवरा कसा आहे, त्याला जर इथला पत्ता कळला तर तो इथे येईल आणि काय करेल याची कल्पना देखील तुला नाहीये. पुढे ती सांगू लागते की काल कुणाचा तरी भैरवीला फोन आला होता, पोरगी घाबरी घुबरी होऊन घराबाहेर पळाली. तू सगळ्यांच्या जीवाला संकटात का टाकतोयस. तेव्हा अशोक मामा तिला विचारू लागतात, तुला खरंच परत जायचंय का तुझ्या नवऱ्याकडे. त्यावर नीलू मात्र काहीच बोलत नाही. तेव्हा अशोक मामा तिच्याजवळ जाऊन म्हणतात की मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालंय. पुढे ते म्हणतात, तू अजिबातच काळजी करू नको, आपण पोलिसात जाऊया. तेव्हा नीलू विचारते, कशासाठी. तेव्हा अशोक मामा म्हणतात की आपण त्याच्या विरोधात कंप्लेंट देऊ, कोणीही आपलं काहीही करू शकणार नाही, आणि तसं झालं तर त्यासाठी आपण तयार आहोत. आता अशोक मामा ऑफिसला जायला निघतात तेव्हा नीलूला म्हणतात की भैरवीला मला कॉल करायला सांग. पुढे ते म्हणतात, आपल्यामध्ये भूतकाळात काय झालं त्यापेक्षा आपल्याला आता मुलांच्या भविष्याचा विचार करायला हवा. असं म्हणून आता अशोक मामा तिथून निघून जातात.
आता इकडे भैरवी खूप खुश असते आणि सगळ्यांना सांगू लागते की मी स्पर्धेसाठी रजिस्ट्रेशन करून आले आणि तुम्हाला माहिती आहे का, त्यासाठी 10 लाख रुपयांचं बक्षीस आहे. आता हे ऐकल्यानंतर सगळेच खूप खुश होतात. तेव्हा संयमी विचारू लागते, पण माऊ माझं काय, बेकिंगसाठी काही आहे का? ते जर असेल तरच मी यात इंटरेस्टेड आहे. तेव्हा भैरवी म्हणते नाही, त्याबरोबर महाराष्ट्रीयन पदार्थ सुद्धा आहे. हे ऐकल्यानंतर आता संयमी नाराज होते. तेव्हा राधा मामी भैरवीला म्हणू लागते की तुला साधी भाजीपोळी नीट करता येत नाही, तेव्हा चकल्या लाडू करंजा कशी करशील? तेव्हा भैरवी म्हणते की त्यासाठी तुम्ही आहात ना. तेव्हा किशाभाऊ म्हणतो आता तिचं वय झालंय ना. तेव्हा राधा वहिनी म्हणते वय झालं असेल तुमचं. तेव्हा किशाभाऊ म्हणतो मला असं नव्हतं म्हणायचं, मला असं म्हणायचंय की तुझ्यावर लोड येईल ना. तेव्हा राधा मामी म्हणते की हो लोड तर येईलच, काय ना मला दम लागतो ना. तेव्हा भैरवी म्हणते की यामध्ये सगळेच जण भाग घेणारे. तेव्हा ईशान म्हणतो आम्हाला यात करण्यासाठी काहीच नाहीये. तेव्हा भैरवी म्हणते तुमची गरज पण नाहीये, तुम्ही चुपचाप स्कूलला जायचं. आता सगळेच जण नाराज झालेले असतात. हे बघून भैरवी ही खूप नाराज होते आणि म्हणते मी काही चुकीचं करतेय का, तुम्ही असे सगळे का वागताय माझ्याशी? आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.